लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 30 ते 40 हजार रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय। लाडक्या ताईंना तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये भेटणार आहेत। नेमके कोणत्या कोणत्या हे महिलांना भेटणार आहेत 30 ते 40 हजार रुपये ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजची सगळ्यात मोठी बातमी तुमच्या समोर आलेली आहे आणि तुम्ही सर्वजण वाट बघत आहात मे महिन्याच्या हप्त्याची म्हणजेच 11व्या हप्त्याची। त्याची देखील तारीख काय असणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। तर लक्षात घ्या, मे महिन्याचा 11वा हप्ता कधी भेटणार आहे याची तारीख देखील तुम्हाला मी सांगणार आहे। कारण की काल बऱ्याच ताईंना वाटत होतं की काल आहे मदर्स डे होता, त्या मदर्स डेच्या दिवशी पैसे जमा होतील, पण ते पैसे जमा झालेले नाहीयेत। त्याच्यामुळे आता पुढच्या कोणत्या तारखेला हे पैसे जमा होतील याच्याबद्दल आतुरता लागलेली आहे। त्याच्याबद्दल ती पण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे की मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, एक मोठी बातमी, एक मोठी न्यूज समोर आली आहे। 30 ते 40 हजार रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकत आहात लाडक्या ताईंनो, 30 ते 40 हजार रुपये मोठ्या स्वरूपात या ठिकाणी वाटप होणार आहेत। कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना 30-40 हजार रुपये हवे तिथे मला पट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। मोठी बातमी समोर आलेली आहे। तर बघा, 30 हजार रुपये कोणाला मिळणार आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर 11वा हप्ता वाटपची तारीख काय नेमकी असणार आहे, कोणत्या तारखेला हा 11वा हप्ता भेटणार आहे, म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे नेमका हे पण तुम्हाला मी सांगणार आहे लाडक्या ताईंनो। आणि 11वा हप्ता कोणत्या कोणत्या ताईला मिळणार आहे, कारण की आता बरेच या ठिकाणी अटी असणार आहेत, बरेच फिल्टर या ठिकाणी लागणार आहेत। ते फिल्टर काय असणार आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला 11वा हप्ता कधी भेटणार आहे तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि चॅनलला कुणी नवीन आला असाल ताईंनो, सबस्क्राईब करून ठेवा। खूप महत्त्वाचं चॅनल आहे तुमचं, हे चॅनल आहे युट्यूबचं चॅनल, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला, या ठिकाणी आता वेळ न वाया घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया। 30 ते 40 हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत। कोणत्या अशा ताई आहेत त्याला हे 30-40 हजार रुपये भेटणार आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो, तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट बघू शकता एबीपी माझा, एबीपी माझाची ही बातमी आहे बघा। ऑथेंटिकेट चॅनल आहे, टीव्ही चॅनल आहे। या ऑथेंटिकेट टीव्ही चॅनलची ही मोठी बातमी समोर आली आहे। एबीपी माझाची बातमी समोर आली। बातमी काय बघा, अजित पवार आपले महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ही माहिती दिलेली आहे। आणि बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अर्थमंत्री आहेत। अर्थमंत्री म्हणजे तेच पैसे वाटप करत असतात, तेच पैसे मंजूर करत असतात। आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलंय, काय सांगितलंय तुम्ही या ठिकाणी स्वतः पाहू शकता की लाडक्या बहिणीसाठी सरकारचे पुढचे पाऊल बघा। सरकारचं पुढचं पाऊल काय असणार आहे बघा। अजित पवार यांनी नांदेडमध्ये संपूर्ण प्लॅन सांगितला। 30 ते 40 हजार रुपये अर्थसहाय्य होणार आहे बघा। डायरेक्ट बातमी तुमच्या समोर सांगितलेली आहे, मोठी बातमी समोर आली आहे। तारीख पण या ठिकाणी बघू शकतात, 11 मे 2025 रात्री 11:11 बघा। म्हणजे रात्रीच्या 11 वाजता ही बातमी या ठिकाणी न्यूजपेपरला आली होती, सगळ्या टीव्ही मध्ये पण प्रसारित झाली होती। तर बघा, सगळ्यात आणि आज पण बरेच न्यूज चॅनलला पण ही बातमी दाखवत आहेत। तर बघा, लेटेस्ट बातमी आहे। काय बातमी तुमच्या समोर दिसत आहे, लाडक्या बहिणीसाठी सरकारचं पुढचं पाऊल अजित पवार यांनी सांगितलंय। यांनी नांदेडमध्ये सांगितलेलं आहे की संपूर्ण प्लॅन सांगितलेला आहे। 30 ते 40 हजार रुपयांचं अर्थसहाय्य होणार आहे। तुम्हाला आर्थिक सहाय्य म्हणजेच तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। तर एक छोटा प्रश्न तुम्हाला एक विचारतो लाडक्या ताईंनो, कोणत्या कोणत्या ताईला हे 30-40 हजार रुपये हवेत पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। खूप मोठी रक्कम असणार आहे, गरीबांसाठी ही रक्कम सगळ्यात मोठी रक्कम असणार आहे। आणि या रकमेचा तुम्ही फायदा या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या कामासाठी, वेगवेगळ्या गोष्टीसाठी करू शकता। तुमचे स्वतःचे उद्योगधंदे या ठिकाणी चालू करू शकतात, त्याच्यामधून भरपूर सारे पैसे तुम्ही कमवू शकतात। तर याच्यासाठी हे मोठं सहाय्य तुम्हाला उपलब्ध करून दिलं जात आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे की 30-40 हजार रुपये कसे भेटणार आहेत, कुठे भेटणार आहेत, काय नेमकं असणार आहे, सगळं सांगणार आहे। पण त्याच्यानंतर बऱ्याच ताई या ठिकाणी वाट बघत आहेत, बऱ्याच ताई मेसेज करत आहेत की सर आम्हाला मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, 11वा हप्ता कधी भेटणार आहे, ते पण तुम्हाला सांगतो। त्याच्याबद्दल पण बातमी आलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लाडक्या ताईंनो, सगळ्यांना त्या गोष्टी पण सांगणार आहे। चला, लाडक्या बहिणीसाठी सरकारचं पुढचं पाऊल आहे। 30 ते 40 हजार रुपयांचे अर्थसहाय्य होणार आहे। अजितदादा पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। त्याचबरोबर अजून या ठिकाणी तुम्ही भरपूर साऱ्या या ठिकाणी बातम्या पाहू शकतात। या ठिकाणी अजून एक बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे, ती आहे लाडक्या बहिणींना आता 40 हजारापर्यंत, 30 ते 40 हजार बोललेले ऑलरेडी म्हणलेले आहेत, 40 हजारापर्यंत कर्ज मिळणार आहे। हप्ता मात्र तुम्हाला कशा स्वरूपात भेटणार आहे, अजित पवारांची मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी बघूया नेमकं
हे काय कशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी नांदेड या ठिकाणी अजितदादा पवार यांनी काय बोललेलं आहे बघा. अजित पवार यांच्या उपस्थित नांदेडमधील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. प्रतापराव वगैरे यांनी हे सांगितलेलं आहे. नंतर यांनी काय सांगितले बघा, सरकार बँकेशी चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल 30 ते 40 हजार रुपयांची भांडवल उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. लाडक्या बहिणींना दिले जाणारे 1500 रुपये बँकेकडे जमा होतील असे अजितदादा पवार यांनी सांगितले बघा. ज्या ताईंना या ठिकाणी कर्ज काढायचे बघा, मोठ्या स्वरूपात कर्ज भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला जे तारण ठेवावं लागतं की तुम्हाला बँकेकडे काहीतरी घाण ठेवावं लागतं, ते घाण ठेवायची आता गरज लागणार नाही. तुम्हाला डायरेक्ट लाडक्या ज्या बहिणी असतील त्यांना डायरेक्ट 30 ते 40 हजार रुपयांचं कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. मोठी स्वरूपाची बातमी. डायरेक्ट बघा, गरिबांसाठी 30 ते 40 हजार रुपये एकत्र भेटणं आणि त्याच्यामध्ये कर्ज स्वरूपात भेटणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण की कर्ज सहसा कुणाला भेटत नाहीये. त्याचा इंटरेस्ट पण बघा, जर तुम्ही सावकाराकडून वगैरे पैसे काढले तर त्याचा इंटरेस्ट रेट म्हणजे त्याचं व्याज खूप मोठं असतं. तर अशा स्वरूपाचं काही होणार नाही. सरकारची एक मोठी या ठिकाणी स्कीम म्हणण्यापेक्षा सरकार या ठिकाणी सहाय्य करत आहे. ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीसाठी 30 ते 40 हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. तर कोणत्या लाडक्या ताईंना असं वाटतं की आपला एक छोटा उद्योगधंदा चालू करण्यासाठी हे 30 ते 40 हजार रुपये आम्हाला कर्ज द्यावेत, तर लाडक्या बहिणींना एकदा तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये कर्ज स्वरूपात हवे आहेत का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते 30 ते 40 हजार रुपये कोणत्या उद्योगधंद्यासाठी हवेत एकदा मला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय. पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण 30-40 हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मोठी बातमी समोर आली ते तुम्हाला भेटणार आहेत. तर लाडक्या ताईंनो, त्याच्यानंतर अजून एक मोठी बातमी. आता बऱ्याच काही विचारत आहेत की सर आम्हाला या ठिकाणी हा 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे. या बातमीकडे आता वळत आहोत आपण की बघा, लाडक्या ताईंनो, बऱ्याच ताईंना वाटलं होतं काल म्हणजेच कोणता 11 मेला मदर्स डे ला पैसे जमा होतील, पण मदर्स डे ला पण पैसे जमा झालेले नाहीत. आता आज आहे या ठिकाणी गौतम बुद्ध जयंती आहे. या जयंती निमित्त आपण या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांची पौर्णिमा आहे. या पौर्णिमा निमित्त या ठिकाणी पैसे जमा व्हावेत असं मी या ठिकाणी मला असं वाटत आहे की कोणत्या ताईला पैसे सकाळपासून जमा झालेत का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप मोठा या ठिकाणी सण मानला जातो. आपल्या सगळ्यांचा हा मोठा सण आहे. भगवान गौतम बुद्ध यांची पौर्णिमा आहे. आजच ही पौर्णिमा आहे आणि या ठिकाणी आज वाटप होईल का असं बऱ्याच ताईंना या ठिकाणी वाटप होईल असं वाटत आहे. तर कोणत्या ताईला सकाळपासून वाटप झालंय का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आज वाटप झालं तर खूप चांगली गोष्ट असणार आहे. भगवान बुद्ध जयंतीच्या पौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी मी त्यांना या ठिकाणी वंदन देखील करत आहे. सर्वांना या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चला, त्याच्यानंतर बघा, आता जर आज पैसे आले नाही, 12 मेच्या दिवशी जर पैसे आले नाहीत तर पुढचं असणार आहे ते म्हणजे 15 मे. बघा, 15 मेला कुटुंब दिन आहे. कुटुंब दिन, या कुटुंब दिनाच्या निमित्त जर या ठिकाणी मंत्र्यांनी वगैरे जर बैठक घेतली आणि त्याच्यात जर एखादा ठराव पास केला तर तुम्हाला त्या दिवशी तारीख या ठिकाणी भेटू शकते. 15 मे, आता पुढची तारीख आहे 15 मे. त्यानंतर 24 मे. 24 मेला बंधू दिन आहे, ब्रदर्स डे आहे. ब्रदर्स डे म्हणजे भावांचा दिवस आहे. लाडक्या बहिणीसाठी ही योजना काढली तर ब्रदर्स डे ला ही पैसे भेटू शकतात का अशा स्वरूपाचं एक मोठं या ठिकाणी तारीख आहे. त्याच्यानंतर आहे बघा 26 मेला सोमवार आहे, शेवटचा सोमवार, या महिन्यातला शेवटचा सोमवार आहे आणि या शेवटच्या सोमवारी वाटप होईल का, तर अशा स्वरूपाच्या ह्या तारखा आहेत. या तारखानिमित्त या ठिकाणी बरेच लाडक्या ते वाट बघत आहेत की कोणत्या तारखेला पैसे होतील. तर शेवटच्या बघा 24-26 तारखेला शक्यतो पैसे जमा होतील असं मला पण असं वाटत आहे. कारण की शेवटचा दिवस राहिले, शेवटचा आठवडा असतो, त्या महिन्याच्या त्याच महिन्यामध्ये पैसे भेटावेत असं सरकारकडे मी देखील मागणं करतो. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. लाडके ताईंनो, माहिती आवडत असेल तर लाईक करायचं, जास्तीत जास्त लाईक करायचंय, शेअर करायचंय, चॅनल नवीन असला तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.